बेकरीमध्ये मिळतो त्यापेक्षा खूपच टेस्टी, मऊ, लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असा हा केक आपण घरच्या घरी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो। हा केक आपण ओव्हन शिवाय गॅसवरती बनवणार आहोत। तर नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही हा केक बघू शकताय, अगदी सॉफ्ट आणि मस्त जाळीदार, मऊ, लुसलुशीत हा केक बनून तयार झालेला आहे। तर हा केक बनवायला अतिशय सोपा आहे। तर चला मग मस्त असा हा केक बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी हा केक गॅसवरती कढईमध्ये बनवणार आहे। तर इथे तुम्ही पातेलं किंवा कुकर वापरला तरी चालू शकतो। यावरती झाकण लावायचं आहे आणि अगदी बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनिटे हे भांडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। किंवा आपण जोपर्यंत बॅटर बनवून तयार करतो तोपर्यंत आपण हे भांडं गरम करायला ठेवायचं। दुसऱ्या बाजूला पटकन आपण हे भांडं तयार करून घेऊयात, ज्यामध्ये आपण केक बनवणार आहोत। तर इथे माझ्याकडे अशा पद्धतीचं भांडं आहे। याला मी छान तेल लावून घेते आणि त्यानंतर आपण याला बटर पेपर लावायचं आहे। तुमच्याकडे असं भांडं नसेल तर तुम्ही घरातील कोणताही डबा, अगदी कुकरचा डबा घेतला तरी चालेल किंवा एखादं पातेलं घेतलं तरी चालेल। तर डब्याला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर खाली तळाशी मी बटर पेपर लावते, जो मी या भांड्याच्या आकाराने कट करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर व्यवस्थित डब्याला किंवा भांड्याला तेल लावून घ्या आणि त्यानंतर चमचाभर मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित त्या पिठाचं कोटिंग डब्याला किंवा पातेल्याला करून घ्यायचं आहे। खाली मी बटर पेपर लावलेला आहे, पण केक साईडने चिटकायला नको यासाठी तेल लावल्यानंतर साईडने मी अशा पद्धतीने थोडंसं मैद्याचं कोटिंग करून घेते, जेणेकरून आपला केक अगदी सहज बाहेर येईल। तर तुम्ही सुद्धा जर बटर पेपर वापरणार नसाल तर सगळ्या भांड्याला अशाच पद्धतीने पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे। जास्तीचं पीठ जे राहिलेलं आहे ते आपल्याला झाडून काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही अशाच पद्धतीने बटर पेपर नसेल तर पिठाचं कोटिंग करून घेऊ शकता, पण इथे तुम्ही जर स्टीलचा डबा वापरत असाल तर इथे तुम्ही शक्यतो बटर पेपरच वापरा, म्हणजे आपला केक खाली चिटकणार नाही, लागणार नाही किंवा करपणार नाही। हा तयार केलेला डबा आपण बाजूला ठेवूयात आणि केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत। तर इथे तुम्ही अंडी जर वापरणार नसाल तर 1 कप ताजं दही इथे तुम्ही अंड्याच्या ऐवजी वापरू शकता। तर ही अंडी फेटण्यासाठी आपल्याला बीटर किंवा विस्कर अजिबात लागणार नाही, तर इथे आपल्याला लागणार आहे छोटं मिक्सरचं भांडं। तर ही अंडी या भांड्यामध्ये मी काढून घेते। या पद्धतीने अगदी 5 मिनिटांमध्ये आपलं केकचं बॅटर बनवून तयार होतं। तर आता आपल्याला लागणार आहे साखर। तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे। पिठी साखर न घेता आपल्याला अशा पद्धतीने साखरच मोजून घ्यायची आहे। अर्धा कप अगदी शिगोशिग भरून ही साखर मी घेतलेली आहे। तर ही साखर या अंड्यामध्ये मी घालते आणि आता आपल्याला लागणार आहे पाव कप तेल। तर इथे आपल्याला सूर्यफुलाचं तेलच वापरायचं आहे, दुसरं कोणतंही तेल आपल्याला वापरायचं नाही आहे। तर याच्याऐवजी तुम्ही इथे तूप, लोणी, बटर वापरू शकताय, पण या रेसिपीमध्ये आपल्याला थोडंसं तूप, लोणी, बटर वापरायचं आहे, ते नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे मी आता इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालते आणि आता याच्यामध्ये आपल्याला जो फ्लेवर घालायचा आहे, ज्या फ्लेवरचा केक आपल्याला बनवायचा आहे तो फ्लेवर यामध्ये घालायचा आहे। तर इथे मी मँगो फ्लेवरचा केक बनवत आहे, त्यामुळे इथे मी अगदी पाव चमचापेक्षा कमी मँगो इमल्शन घालते। तर इमल्शनमध्ये रंग आणि फ्लेवर दोन्ही असतो। तुमच्याकडे जर इसेन्स असेल तर तुम्हाला इथे इसेन्स आणि रंग 2 वापरावे लागतील। तुमच्याकडे जर कोणताच इमल्शन किंवा इसेन्स नसेल तर इथे तुम्ही सरळ वेलदोड्याची पावडर वापरू शकताय। तर अगदी पाव चमचापेक्षा कमी इमल्शन यामध्ये मी घालते। हा केक तुम्ही व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, पायनॅपल, ऑरेंज किंवा अशा अनेक फ्लेवरमध्ये बनवू शकताय। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर अगदी 2 मिनिट आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। साखर छान बारीक झाली पाहिजे आणि अंडी थोडीशी फेटली गेली पाहिजेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनिटांमध्ये हे मिश्रण आपले छान असं तयार होतं। तर इथे अगदी 2 मिनिटांमध्ये खूप मेहनत न घेता अगदी परफेक्ट ही अंडी फेटून तयार झालेली आहेत। एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। संपूर्ण मिश्रण भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि इथे मी दुसरं एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही एखादं छोटंसं पातेलं घेऊ शकताय आणि आता याच्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे अर्धा कप। तर इथे तुम्ही दूध न तापवलेलं, साय काढलेलं कसलंही घेऊ शकताय। तर हे दूध भांड्यामध्ये काढायचं आहे आणि हे दूध मी गरम करायला ठेवते। तर बोट बुडवल्यानंतर हलकंसं गरम हे दूध आपल्या बोटाला लागलं पाहिजे, इतकं गरम आपल्याला हे दूध करून घ्यायचं आहे। आणि हे दूध जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत आपण या मिश्रणामध्ये मैदा घालून घेऊयात।
तर इथे हलकासा दाब देऊन 1 कप हा मी मैदा घेतलेला आहे। मैदा व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचा आहे। आतापर्यंत घेतलेलं सगळं साहित्य मी अशा कपानेच मोजून घेतलेलं आहे, पण तुमच्याकडे असे कप जर नसतील तर तुम्ही घरातील एखादं फुलपात्र, एखादी वाटी किंवा अगदी छोटासा डबा सुद्धा हे सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी वापरू शकता। घरातील एखाद्या वाटीने तुम्ही हे प्रमाण मोजून घेणार असाल तर 1 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे, अर्धी वाटी दूध लागणार आहे, अर्धी वाटी साखर लागणार आहे, पाव वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तुम्ही जर 2 अंडी वापरणार नसाल तर तुम्ही इथे अर्धी वाटी दही वापरू शकताय। मैदा घालून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण 1 सपाट चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत। या केकमध्ये आपण बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आपण जो म्हणतो तो अजिबात वापरायचा नाही आहे। अशा डबीमध्ये ही जी बेकिंग पावडर मिळते ही बेकिंग पावडरच फक्त आपल्याला या केकमध्ये वापरायची आहे। तर आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणाच्या गुठळ्या न होता हे सगळं मिश्रण एकाच दिशेने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे छान असं बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि आता आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं ते दूध मी आता घेतलेलं आहे। तर हे दूध खूप जास्त गरम नको किंवा अगदी कोमट नको, बोट बुडवून तुम्ही चेक करू शकता। बोटाला अगदी हलकंसं गरम हे दूध लागलं पाहिजे। तर असं दूध गरम झालं की आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत तूप। तर इथे मी 2 मोठे चमचे तूप यामध्ये घालते। तर तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी वितळवून घेतलेलं लोणी किंवा बटर सुद्धा वापरू शकताय। तर या 2 चमचे तुपामुळे आपला हा केक अगदी मऊ लुसलुशीत आणि अतिशय सॉफ्ट असा बनून तयार होतो। दूध गरम असल्यामुळे हे तूप या दुधामध्ये व्यवस्थित वितळलेलं आहे आणि आता हे मिश्रण मी हलकंसं मिक्स केलेलं आहे। तर आता हे दुधाचं मिश्रण आपण थोडं थोडं टाकून मिक्स करायचं। तर हे दुधाचं सगळं मिश्रण आपल्याला या केकच्या बॅटरमध्ये लागणार आहे। तर हे दुधाचं मिश्रण थोडंसं टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता राहिलेलं सगळं दूध यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे बॅटर आपलं बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं तयार आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय। या पद्धतीचं अगदी सैलसर असं हे बॅटर आपलं असलं पाहिजे। सगळंच साहित्य अगदी प्रमाणामध्ये तुम्ही जर मोजून घेतलात तर अगदी परफेक्ट असं हे बॅटर आपलं बनवून तयार होतं। तर आता या केकमध्ये घालण्यासाठी 2 चमचे टूटी फ्रुटी घेतलेली आहे। यामध्ये थोडासा मैदा टाकून घोळवून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, टूटी फ्रुटी केकच्या तळाशी न बसता केकमध्ये व्यवस्थित राहते। तर तुम्हाला टूटी फ्रुटी घालायची असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल किंवा यासोबतच तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकताय। तर यामध्ये मी थोडीशी टूटी फ्रुटी घातलेली आहे आणि थोडी शिल्लक ठेवलेली आहे केकच्या वरून घालण्यासाठी। आणि आता हे बॅटर आपण अगदी हलकंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच केकच्या डब्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे संपूर्ण बॅटर केकच्या डब्यामध्ये मी काढलेला आहे आणि आता हा डबा थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये जर एअर बबल राहिले असतील तर ते सगळे निघून जातील। आणि आता वरून जी राहिलेली टूटी फ्रुटी आहे ती सगळी मी घालून घेते। टूटी फ्रुटी घातल्यानंतर हा केक बेक करण्यासाठी आता तयार आहे। कढई मी गरम करायला ठेवली होती, छान गरम झालेली आहे। आता या कढईच्या तळाशी एखादं स्टँड आपल्याला ठेवायचं किंवा तुम्ही जाळी ठेवू शकता, एखादी प्लेट किंवा एखादी वाटी ठेवला तरीही चालू शकतं। आणि आता आपण जो केकचा डबा तयार करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये ठेवायचा आहे आणि आता याच्यावरती लगेचच आपण झाकण लावणार आहोत आणि साधारण 30 ते 35 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती आपण हा केक बेक करून घ्यायचा आहे। गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे, बारीक गॅसवरतीच हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। आणि 30 मिनिटांपूर्वी अधूनमधून अजिबात झाकण उघडायचं नाही आहे कारण केक फुलत असतो। तर थंड हवा जर आतमध्ये गेली तर फुलत आलेला केक खाली बसतो आणि केक बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्हाला जर केक चेक करायचा असेल तर 30 मिनिटांनंतर तुम्ही हा केक चेक करू शकताय। तर इथे साधारण 30 ते 35 मिनिटांनंतर मी केक चेक करणार आहे। तर झाकण काढलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय केक अगदी छान असा फुलून आलेला आहे। याचा रंगसुद्धा अगदी सुंदर दिसत आहे। याच्यावरती घातलेली टूटी फ्रुटी अगदी सुंदर दिसत आहे। केक तयार झाला हे ओळखण्यासाठी टूथपिक किंवा चाकू केकच्या मधोमध घालायचा आहे आणि टूथपिक चाकू अगदी स्वच्छ बाहेर आली म्हणजे हा केक आपला अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। टूथपिकला किंवा चाकूला हलकंसं केकचं बॅटर जर लागलं असेल तर पुन्हा 5 ते 7 मिनिटे हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। तर हा केक तयार झालेला आहे। गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि हा डबा हलकासा थंड झाल्यानंतर मी काढून घेतलेला आहे। तर हा केक अजूनही खूप गरम आहे। गरम केक डब्यातून बाहेर काढायचा नाही आहे, तो तुटण्याची शक्यता असते। हा केक आपण पूर्णपणे थंड करूनच मग डब्यातून बाहेर काढायचा आहे आणि थंड करायला ठेवताना हा असाच न ठेवता एखादं कॉटनचं कापड किंवा नॅपकिन यावरती झाकायचं आहे म्हणजे यातील गरम हवा कापड शोषून घेतं आणि केक अगदी सॉफ्ट होतं। तुम्ही जर न झाकता केक असाच ठेवला
ठेवला तर ती गरम हवा यामध्येच मुरली जाते आणि केकचा वरचा जो लेयर आहे तो टणक होऊ शकतो किंवा कडक होऊ शकतो। केकवरती नॅपकिन झाकून मी हा केक तासभर ठेवला होता। त्यानंतर मी आता हा केक डब्यातून काढून घेत आहे। सगळ्यात आधी आपल्याला केकच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर या केकच्या टीनमध्ये मी खाली बटर पेपर लावला होता, त्यामुळे केक अगदी सहज निघालेला आहे। तर हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे। तर इथे आपला हा अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत बेकरीपेक्षा भारी हा केक बनून तयार झालेला आहे। याची जाळी तुम्ही बघू शकता, अगदी बारीक अशी याची जाळी आलेली आहे आणि अगदी परफेक्ट असा हा केक आपला बनून तयार झालेला आहे। तर आता हा केक अगदी जाळीदार सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालेला आहे हे दाखवण्यासाठी मी हा केक कट करते। तर या केकचे असे मी पातळ स्लाइस करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हा केक कट करून घेऊ शकता। बेकरीमध्ये मिळतो त्या स्लाइस केकप्रमाणे हा मी कट केलेला आहे आणि याच्यातील एक स्लाइस तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते। तर तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारा अगदी कापसासारखा हा केक बनून तयार झालेला आहे। याची जाळी तुम्ही जवळून बघितलात तर लक्षात येईल अगदी सॉफ्ट असा हा केक बनून तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने राहिलेला संपूर्ण केक मी कट करून घेतलेला आहे आणि परफेक्ट असा हा जाळीदार सॉफ्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत केक बनून तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा केक जर घरी बनवलात तर विकतचा केक कधीच आणणार नाही, इतका परफेक्ट आणि मस्त चवीचा केक घरच्या घरी बनून तयार होतो। तर इथे एक केकचा तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट हलका फुलका मऊ लुसलुशीत असा हा केक बनून तयार झालेला आहे। खायला तर अगदी अप्रतिम लागतो, तोंडात विरघळणारा असा हा हलका फुलका मस्त मऊ लुसलुशीत हा केक तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।